अन्नदाता ठळक नंतर आपण बघूयात मराठवाड्यातील शेती व्यवसाय हा निसर्गाचा लहरीपणा, कमी पर्जन्यमान, शेतमालाला हमीभाव न मिळणं इतक्या सगळ्या समस्यांमुळे अडचणीत सापडलाय। मात्र योग्य पाणी नियोजन, सेंद्रिय पद्धतीने नियोजन करत परभणी जवळच्या ब्राह्मणगाव शिवारातल्या तरुणानं यावर मात केली आहे। केवळ 1 एकर 5 गुंठ्यामध्ये 200 क्विंटल हळदीचं उत्पादन घेण्यात यश मिळवलंय। जाऊयात हीच यशोगाथा जाणून घेण्याकरता परभणीमध्ये। परभणी शहरापासून 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या ब्राह्मणगाव शिवारात महेश इंगळेंची तब्बल 30 एकर शेती आहे। पाण्याची उत्तम सोय असल्यानं इंगळेंनी गेल्या वर्षी 1 एकर 5 गुंठ्यात हळदीची लागवड केली। त्यांनी 9 महिन्यांपूर्वी सांगलीहून सेलम जातीचं बियाणं आणलं होतं। त्यानंतर रासायनिक खतांचे आणि जोडीला गोमूत्राचे डोस ड्रीपद्वारे देऊन हळदीची लागवड केली। ही हळद तब्बल 6 फुटांपर्यंत उंच झाली होती। हळदीचं बियाणं मी सांगलीहून मागवलं होतं सेलम जातीचं, आणि त्यामध्ये मी मग बेसल डोस 4 बॅग DAP, 4 बॅग पोटॅश आणि 10 किलो ह्युमिक ॲसिड मिसळून त्याची वखरपाळी घालून पुन्हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मी बेड पाडली होती 4.5 फुटावर, आणि त्यावर पुन्हा मी ड्रीपच्या दोन्ही बाजूनी हळदीची लागवड केली मजुरांच्या साहाय्याने। ते लावल्यानंतर एक 20 दिवसाच्या नंतर तणनाशकाची फवारणी घेतली होती तण निघू नये म्हणून, आणि पुन्हा 1 महिन्याच्या अंतराने 19-19 12-61-0 हे खतं मी ड्रीपमधून सोडले होते, आणि पुन्हा गोमूत्र आहे माझ्याकडे। महेश इंगळे शेतात केवळ उत्पादन काढणं एवढंच काम करत नाही, तर ते शेतातील सेंद्रिय कर्ब व्यवस्थित ठेवण्यावरही भर देतात। शेतातला सर्व पालापाचोळा असो किंवा कुठल्याही पिकांचे अवशेष ते शेतातच जिरवतात, ज्यामुळे शेतीची सुपीकता कायम राहते। शिवाय रासायनिक खतांचा वापर करायचा झाल्यास ते या पद्धतीने पिकांना लागू होतात। तण काढलेला आहे मजुराच्या साहाय्याने, आणि काही मधल्या पट्ट्यामध्ये तणनाशक राऊंडअप फवारलं होतं, जे मोकळा पट्टा असते त्याच्यामध्ये, त्यामुळे मला निंदनाचा खर्च काही जास्त आला नाही। आणि आता ह्याची काढणी चालू आहे हळदीची, तर मग आमच्या अंदाजाने आता हे जे ढीग दिसायला आहे तुम्हाला, तर हे 200 क्विंटलच्या वर होईल असा आमचा एक अंदाज आहे। म्हणजे जवळजवळ 50 क्विंटल एकरी वाळून, तर हे म्हणजे एक फार चांगलं उत्तम उत्पादन आहे आमच्या या भागामध्ये। म्हणजे पहिली वेळेस असेल की एवढं उत्पादन यायले। शेतातला उत्पादन खर्चही कमी करण्यावर इंगळेंचा भर असतो, त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील आपापल्या शेतातला पालापाचोळा, पिकांचे अवशेष शेतातच मुरवावे असं त्यांना वाटतंय। शेतकऱ्याने मूळ जे आपला गाव आहे ते विसरायला नाही पाहिजे, म्हणजे जे सेंद्रिय आहे। आता माझं कसं आहे शेतीमध्ये, मी जे ह्याचा पालापाचोळा, आता ह्याच्यात तुम्हाला जे बाजूने ढीग दिसत आहे ते ह्याचे पाल्याचे, ते मी फेकून जाळून टाकत नाही, ते मी पुन्हा शेतामध्ये पुनर्वापर करतो मी त्याचाच पुढं सेंद्रिय खत होते। आणि काय शेतामध्ये जर सेंद्रिय कर्ब जर व्यवस्थित असेल तर तुमचं रासायनिक खत हे लागू पडते कोण्याही पिकाला। तर शेतकऱ्यांनी शेणखत आहे म्हणा, तुमचा जे पालापाचोळा आहे त्याचं खत कुजवणं शेतामध्येच हे अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचं उत्पादन येईल आणि खर्च कमी होईल। हळद लागवडीपासून ते आजपर्यंत 9 महिन्यांच्या कालावधीत त्यांना 1 एकर 5 गुंठ्यासाठी 1 लाख रुपयांचा खर्च झाला। मात्र कमी जमीन क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने योग्य नियोजनानं केलेल्या हळद पिकातून त्यांना आज तब्बल 200 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन हाती आलंय। यासाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आलाय, पण त्यातून त्यांना 3 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येणार असल्याची खात्री झाली आहे। तर खर्च वगळता त्यांना 2 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। मला अंदाजा 1 लाख रुपये खर्च आला होता हळदीला, आणि आता जर 6,000 रुपये किंवा 7,000 रुपये जर भाव राहिला अंदाजा हळदीला, तर जवळजवळ मला 2-2.5 लाख रुपये ह्याच्यात निव्वळ नफा राहायला हरकत नाही। दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेती करणं अवघड झालेलं असताना योग्य पद्धतीनं पाणी नियोजन, चिकाटी आणि जिद्दीनं केवळ 1 एकरात 2 लाखांचा नफा मिळवण्यात इंगळेंना यश आलंय। त्यांनी आपल्याकडे क्षेत्र आणि पाणी जास्त असताना देखील केवळ 1 एकरातच हळद पिकवल्यानं इतर पिकांच्या क्षेत्राचा बॅलन्स साधणं देखील जमलेलं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इंगळेप्रमाणे नगदी पिकांची थोडक्या क्षेत्रावर लागवड केली तर त्याचा जास्त नगदी नफा सगळ्यांना घेता येईल असा सकारात्मक विचार करणंही गरजेचं आहे। पंकज क्षीरसागर, न्यूज 18 लोकमत, परभणी। पुढे पाहूयात मराठवाड्यात गोदावरीच्या खोऱ्यात यंदा मुबलक पाणी असल्यानं शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीचं नियोजन केलं, आणि या शेतकऱ्यांनी हंगामात भुईमुग पिकाची नेमकी काय आणि कोणती काळजी घ्यावी
याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संतोष आळसे यांच्याकडून। वेगवेगळ्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये फुलोरा अवस्था, आऱ्या लागण्याची अवस्था आणि भुईमुगाच्या शेंगा भरण्याची अवस्था, या अवस्थेमध्ये पाणी देणं फार गरजेचं आहे। आता जेवढं बाष्पोत्सर्जन होतं आहे त्या प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे। तर त्याच्यासाठी साधारणतः जमिनीच्या प्रकारानुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायला पाहिजे। शक्यतो तुषार सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं, म्हणजे हवेतली आर्द्रता व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि हवेतील तापमान कमी करण्यासाठी पण त्याची मदत होईल। शक्यतो रात्रीच्या वेळेला पाणी द्यावं, म्हणजे वातावरणातील आर्द्रता वाढवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते। त्याचबरोबर मागच्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये हवामानातला बदल हा पिकांवर कीड व रोग आणण्याची शक्यता आहे। तर त्याच्यासाठी विशेषतः किडींमध्ये पाने खाणारी अळी आणि पाने गुंडाळणारी अळी ह्या 2 अळ्या येतात। तर पाने खाणाऱ्या अळीसाठी लॅम्बडा सायलेथ्रिन 6% 5 मिली किंवा 6 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर पाणी खाणाऱ्या अळीचा बंदोबस्त होऊ शकते। तसंच पाने गुंडाळणारी अळी किंवा त्याला कधी शेतकरी नागाळी पण असं म्हणतात, तर ह्या अळीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर या अळीचा बंदोबस्त होऊ शकतो। यानंतर अन्नदातामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर आपण जाणार आहोत सांगली जिल्ह्यात आंबा उत्पादनाचा बाप बेट्यांनी साधलेला एक वेगळा प्रयोग बघण्याकरता, एक वेगळी यशोगाथा बघण्याकरता। घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। ब्रेकनंतर पाहूया, कोकणात बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादक त्रस्त आहे। मराठवाड्यात केशरचं उत्पादनही घटण्याची जास्त शक्यता आहे। अशा वेळी सांगली जिल्ह्यातल्या बेळंकी गावात मात्र अत्याधुनिक तंत्राच्या वापरानं 2 एकरात 15 लाखांच्या निर्यातक्षम आंब्याचं उत्पादन घेण्याची किमया एका बाप बेट्यांनी साधली आहे। नेमकं काय केलंय त्यांनी हे जाणून घेण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। बहरलेली हिरवीगार केशर आंब्याची ही बाग जास्त वयाची नाही। गेल्या दशकभरापूर्वी मिरज तालुक्यातल्या बेळंकी गावातल्या परमानंद गव्हाणे यांनी इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करत सघन पद्धतीनं 2 एकरात केशर आंब्याची लागवड केली। या झाडांना कमी वयात कमी उंचीवर भरपूर उत्पादन घेण्यामध्ये गव्हाणेंना यश मिळालंय। आता हे आंब्याचं झाडांचं वय 6 वर्ष आहे, पैकी 4थं पीक आम्ही घेतो आहोत। तर पहिल्या वर्षी आंब्याचं 5 टन 2 एकरामध्ये उत्पन्न निघालं, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 8 टन निघालं, गेल्या वर्षी 14 टन निघालं, चालू वर्षी 15 ते 16 टनाची अपेक्षा आहे आपली। आंब्याची लागणी सघन आंबा लागवड पद्धत ह्या पद्धतीने केलेली आहे। 12 बाय 4 लागवडीचं अंतर आहे। तर एकरी 900 झाडं बसतात, पण आम्ही 1600 झाडं बसवले, तर आजूबाजूला थोडं ट्रॅक्टर वगैरे फिरवण्यासाठी जागा सोडलेली आहे। गव्हाणे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केशर आंब्याच्या 1600 झाडांची 2 एकरात लागवड केली। या तंत्राच्या मदतीनं त्यांनी आंबा शेतीमध्ये गरुड भरारी घेतली। ठिबक सिंचन, कमीत कमी रासायनिक निविष्ठा, सेंद्रिय तसंच नैसर्गिक निविष्ठांच्या वापरावर भर दिला। या सगळ्या बाबी त्यांनी आंबा शेतीमध्ये आजमावून पाहिल्या। सध्या त्यांच्या बागेतल्या प्रत्येक झाडावर बक्कळ आंब्याचं पीक लगडलंय आणि त्याची काढणी अंतिम टप्प्यात आहे। संपूर्ण बागेला ड्रिप सिंचन आहे। तर आंबा बागेला तसं पाणी कमीच लागतंय। मोहर येऊन ज्यावेळेला फलधारणा होईल त्यावेळेला जसजसं आंबा मोठा होईल तसं पाण्याचं प्रमाण वाढवत जायला लागते। आता दिवसाआड मी 2 तास पाणी सोडतो। 4 ट्रक शेणखत, त्यानंतर बायो ऑर्गॅनिक झायटॉनिक एम म्हणून खत मागवतो, ते 100 किलो,
रासायनिक खतांच्या मात्रा काही जास्त द्याव्या लागत नाहीत. प्रोकेअरवाल्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत ते वापरतो. ऑर्गॅनिकमध्ये आहे आणि जास्तीत जास्त विषमुक्त आणि रासायनिक मुक्त शेती करण्याचा प्रयत्न आहे माझा. गव्हाणे पिता पुत्रांनी आंब्याची बाग जोपासण्यासाठी गेली दशकभर प्रचंड मेहनत केली. आज त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळू लागलंय. सघन पद्धतीनं आंबा लागवडीचं तंत्र आता पश्चिम महाराष्ट्रात रुजू लागलंय. सध्या गव्हाणे यांच्याकडील आंब्याची काढणी सुरू असून हा आंबा छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांनी युरोपात निर्यात करायचं ठरवलंय. ही इस्रायल टेक्निकने हाय डेन्सिटी प्लांटेशन 2 एकरामध्ये असून 2 एकरात 1600 झाडे आहेत आपले. वडिलांच्या बरोबर मी मदत करतो. औषध गाड्यांच्या कामगारांच्यावर लक्ष ठेवणे सर्व कामे मी पाहतो. चांगल्या पद्धतीने उत्पादन प्रत्येक वर्षी आपल्याला मिळते. चालू वर्षी आपल्याला 15 ते 16 टनापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. आपला आंबा त्यामध्ये 12-13 टन हा एक्सपोर्टला जातो. चांगला आहे, उत्पन्न देखील चांगलं मिळते. चालू वर्षी 111 रुपयांनी दर देखील भेटला आहे. 2 एकरामध्ये बऱ्यापैकी पैसे होतात. साधारण 15 ते 16 टन आपल्याला चालू वर्षी अपेक्षित आहे. उत्पन्न चांगलं येते. यंदा गव्हाणे पिता पुत्रांना 2 एकरातल्या 1600 झाडांपासून अंदाजे 15 टन आंब्याचं उत्पादन अपेक्षित आहे. याची सरासरी 100 ते 110 रुपये किलोच्या दरानं विक्री सुरू आहे. त्यापासून त्यांना किमान 15 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. यातून खर्चाचे 2 लाख रुपये वगळता त्यांना किमान 12 ते 13 लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती येणं शक्य आहे. आंब्याच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळत असून तरुणांनी कमी पगारात शहरात नोकरी करण्यापेक्षा गावाकडे येऊन बाजारामध्ये मागणी असलेल्या नवनवीन पिकांची लागवड करावी असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्यात केशर हा आंबा चांगल्या पद्धतीने झाडांची वाढ देखील होते. आंबा चांगल्या पद्धतीने सेटिंग होतो. नवीन शेतकऱ्यांना नव्या पिढीला माझा एक संदेश आहे की चांगल्या पद्धतीने पीक मिळतं. हे या पिकाकडे जरूर त्यांनी लक्ष द्यावं. युवा वर्ग आता नोकरीच्या मागे न लागता 5-10-15-20 हजार पगारामध्ये जाण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये जर शेती असेल तर त्याने नक्की याकडे वळून हा प्रयोग करण्यास काही हरकत नाही. चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळू शकते. यंदा गव्हाणे पिता पुत्रांनी आंब्याची निर्यात करण्यात मिळवलेलं यश त्यांच्या आंबा पिकाच्या गुणवत्तेबद्दल बरंच काही सांगून जातं. त्यांनी द्राक्षांच्या शेतीला पर्याय म्हणून स्वीकारलेलं हे पीक आज चांगला नफा देऊन जात आहे. त्यामुळे गव्हाणे कुटुंबीय समाधानी आहे. माल आम्ही झारखंडच्या व्यापाऱ्यांना देतो. ते एक्सपोर्टसाठी जवळजवळ 80% माल काढतात आमच्या बागेतून. यात चालू वर्षी 12 ते 13 टन माल एक्सपोर्टसाठी काढणार आहेत. ते पुढं कुठल्या लंडन किंवा कुठल्या बाहेरच्या देशामध्ये पाठवतात. ते आपल्याला इथं जागेवर रेट दिला जातो. सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची शेती होते. पण गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाच्या संकटामुळे हे महागडं पीक संकटात सापडलं आणि त्याला पर्याय म्हणून गव्हाणे यांनी निवडलेला आंबा त्यांना चांगलाच फायद्यात पडलाय. एकाच पिकाकडे वळू नका तुम्ही. वेगवेगळी पिकं घ्या, आलटून पालटून घ्या किंवा फळबागेसारखी वेगवेगळी. आता सीताफळ आहे, पेरू आहे. आता नवीन काही तंत्रज्ञानाचा वापर करून हाय डेन्सिटीमध्ये आपल्याला ही पिकं चांगल्या पद्धतीने घेता येतात. आंबा पिकाकडे कसं काय वळलं? आंबा पिकाकडे वळण्याचं कारण म्हणजे द्राक्षामध्ये बदलतं हवामान, आणखीन मजुरांची समस्या, यामुळं यामध्ये मजूर फार कमी लागतात. सध्या विषमुक्त शेतमालाची सगळीकडे मागणी आहे. या विषमुक्त शेतमालाच्या उत्पादनासाठी आता अनेक शेतकरी सरसावलेत. बाजारातली वाढती मागणी आणि ग्राहकांच्या चांगल्या मालासाठी चांगले पैसे मोजण्याची वाढलेली सकारात्मक वृत्ती येत्या काळात विषमुक्त मालाच्या उत्पादनासाठी फायदेशीर ठरणार हे नक्की. आसिफ मुर्सल, न्यूज 18 लोकमत, सांगली. यानंतर पाहूयात, यंदा उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा कोंबड्यांच्या आरोग्याला फटका बसू लागला आणि वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलेला दिसून येतोय. अशा वेळी कुक्कुटपालकांनी कोंबड्यांच्या योग्य आरोग्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते जाणून घेऊयात. परभणीच्या पशुवैद्यक पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर MV धुमाळ यांच्याकडून. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना उन्हामुळे ताण येतो आणि विशेषतः पक्ष्यामध्ये ज्या लाळ ग्रंथी असतात तर त्या कार्यरत नसतात. त्याचबरोबर त्यांच्या अंगावर पंख असतात आणि यामुळे आणि त्यांचं जे बॉडीचं तापमान असतं तर ते सुद्धा 107 डिग्री फॅरनहाईट एवढं असतं. आणि या सर्व कारणामुळे जेव्हा जेव्हा तापमान वाढेल आणि म्हणजे एन्व्हायरमेंटल तापमान वाढणार तर त्यावेळेस ते अजिबात सहन करू शकत नाही. त्यांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि ताण आल्यामुळे
ताण विरहासाठी जास्तीत जास्त त्यांची ऊर्जा खर्च होते आणि उत्पादनाची ऊर्जा ही कमी होते. त्यामुळे अंडी उत्पादन कमी होतं, पक्ष्यांची वाढ जी आहे ती कमी होते आणि खाद्य मोठ्या प्रमाणावर लागतं आणि त्या प्रमाणामध्ये पक्ष्यांची वाढ होत नाही आणि अंडी उत्पादने होत नाही. अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणावर खाद्य लागत असेल आणि उत्पादन व्यवस्थित होत नसेल तर निश्चितच आपला फार्म हा आर्थिकदृष्ट्या नुकसानीत येण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्यामध्ये हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला विशेष काळजी पक्ष्यांची घेणं आवश्यक आहे आणि ते शक्य आहे आणि जेणेकरून आपल्याला जे आर्थिक नुकसान आहे तर ते टाळायला मदत होणार आहे. नेमकं कसं काळजी घ्यायला पाहिजे या दिवसांमध्ये? उन्हाळ्यामध्ये आपल्याला 3-4 प्रकारे वेगवेगळे जे व्यवस्थापन आहेत तर ते आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते शेडचं व्यवस्थापन आहे, त्यानंतर दुसरं खाद्याचं व्यवस्थापन आहे, पाण्याचं व्यवस्थापन आहे आणि पुन्हा एक जनरल ज्याला आपण व्यवस्थापन म्हणतो. अशा प्रकारे 4 मुद्द्यावर आपल्याला या पक्ष्यांना अति उन्हामुळे वाचवता येते. नेमकं कशा प्रकारे वेगवेगळं? हां, तर शेड बांधण्यापासून थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. शेडची जी लांबी आहे तर ती लांबी हे पूर्व पश्चिमच निश्चित असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये विशेषतः शेडच्या वर जे पत्रावर पाचट लावणं आवश्यक आहे. पाचट, त्याचबरोबर उंच आणि हिरवी मोठी पानं असलेली झाडं जर लावली तर ह्याची सावली अतिशय चांगली होते आणि तापमान कमी करण्यास मदत होते. तसेच जर आपण या व्यतिरिक्त आता आधुनिक काही तंत्रज्ञान निघालेले आहे ज्याच्यामध्ये फॉगर्स आहेत, स्प्रिंकलर्स आहेत, याचा उपयोग जर केला तर बाहेर जरी वातावरणाचं तापमान हे अंदाजे 40 डिग्री सेंटीग्रेड असेल तरी पण आपल्या शेडमध्ये हे तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड राखण्यास आपल्याला मदत होते आणि अशा प्रकारे पक्ष्यांना अति तापमानापासून आपल्याला वाचवता येते. त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये नेट शेडचा उपयोगसुद्धा करता येईल. साधारणतः पत्र्याच्या वर 1-1.5 फुटावर आपल्याला नेट शेड जर बांधली तर जर आपल्याकडे पाणी नसेल आणि स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स यांचा उपयोग करता आला नाही तर अशा काळामध्ये आपल्याला हे नेट शेडचा वापर करून म्हणजे याच्यामधलं तापमान जे आहे शेडमधलं आतमधलं तापमान हे कमी करण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर उन्हाळा सुरू झाल्यानंतर काही काळजी घेणं आवश्यक आहे. जर आपल्याकडे पाणी कमी असेल, फॉगर्स लावू शकत नसाल अशा पद्धतीनं तर त्यावेळेस आपल्या पत्रावर पूर्णपणे व्हाईट जे पेंट म्हणतो ते लावणं आवश्यक आहे. व्हाईट पेंट जर फार कॉस्टली जात असेल तर कमीत कमी चुन्यामध्ये साधारणतः 10 किलो चुना, त्याच्यामध्ये 20 लिटर पाणी आणि 1 किलो फेविकॉल असं हे मिश्रण तयार करायचं आणि हे ब्रशनं जर आपण वर लावलं तर निश्चितच तापमान कमी करण्यासाठी अतिशय मदत होईल. अशा प्रकारे आपल्याला ही शेडची काळजी घेता येईल. खाद्यामध्ये कसे हे करणार? खाद्यामध्ये शक्यतो दुपारी जर खाद्य खाऊ घातलं त्याचा विपरीत परिणाम पक्ष्यांच्या वाढीवर होतो आणि अंडी उत्पादन होतो. त्यामुळे जेव्हा तापमान जास्त आहे त्यावेळेस पक्ष्यांना खाद्य देऊ नये, म्हणजेच खाद्याची भांडे वर उचलणं आवश्यक आहे. आणि ह्याचा जो वेळ आहे साधारणतः 11:30 ते 12च्या दरम्यान खाद्याची भांडे वर घ्यायचे, पक्ष्यांना खाद्य खाऊ द्यायचे नाही 4 वाजेपर्यंत. 4 नंतर मग मात्र पक्ष्यांना रात्रभर जरी खाद्य दिलं तर काही हरकत नाही. तर अतितापमानामध्ये जर समजा आपण खाद्य दिलं तर पुन्हा त्यांच्यावर डबल ताण वाढतो आणि ताणामुळं मग त्याचे परिणाम हे उत्पादनावर होतात आणि काही वेळेस अति तापमानामध्ये मरसुद्धा होते, मोठ्या प्रमाणात मरसुद्धा होते. हे टाळण्यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे दिलेल्या सूचना कुक्कुटपालकांनी लक्षात घेणं फार आवश्यक आहे, खास करून या सगळ्या वातावरणात. यानंतर अन्नदातामध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडी आणि नवीन यशोगाथांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.